तर माझ्या वक्तव्यावर मी ठाम असल्याचं आव्हाडांनी सांगितलेलं आहे। यशोमती ठाकूर, प्राजक्त तनपुरे आणि मला 0% निधी मिळाला असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी निधी घेतल्याचा केलेला आरोप त्यांनी होता। त्यानंतरला आव्हाडांच्या आरोपावरती वडेट्टीवारांनी टीका जी आहे ती आव्हाडांवरती केलेली होती आणि त्यावरती आता जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका कायम असल्याचं म्हटलंय। नाही, तो काय बोलतो त्याला त्याचा थांबवला येतो, त्याला मी त्याच्याबद्दल हे बोलत नाही। पागलसारखा झाला तो। काय बोलावं, आम्ही काही कोणाच्या दालनात जाऊन पैसे मागितले नाही। विजय वडेट्टीवार असेल, नाना पटोलेला पैसे मिळाले, बाळासाहेबांना मिळाले, थोडे थोडे पैसे मिळाले, आम्हाला 26-27 कोटी रुपये। ठीक आहे, जे मिळाले ते त्यांना पण काही कमी जास्त बाळासाहेबांना मिळाले, तसंही जयंत पाटलाला मिळाले, त्याच्याकडे का नाही बोलला तो? जयंत पाटलांना मिळाले, राजेश टोपेला पैसे मिळाले। आपल्या पक्षाच्या माणसावर करायला पाहिजे ना आरोप, आमच्यावर का करतो? मी माझ्या विधानावरनं हलत नाही। मी आजही सांगतो की कोणालाही निधी विरोधी पक्षात मिळाला असेल तर त्यांनी तो नाकारायला हवा होता, कारण का विरोधी पक्ष एक असा गणला जातो। एकाला मिळून बाकीच्या 50 जणांना मिळणार नसेल तर काय अर्थ आहे? तर मला 0 निधी आहे, 0% निधी आहे। यशोमती ठाकूरला 0% आहे, प्राजक्त तनपुरेला 0% निधी आहे, बाळासाहेब पाटलांना 0% निधी आहे। आम्ही काय पाप केलं एवढंच माझं म्हणणं आहे। बाकी कोणाला निधी मिळाला याच्याबद्दल मला कुठेही दुःख नाही।